ह्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची मानसिक तयारी हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी चेसकडे यायला पाहिजे. नीतीमध्ये पैसा नसेल पण तुम्हाला आत्मिक बौद्धिक समाधान खूप मिळेल आणि खूप शिकायला मिळेल. है ना, दिमाग की प्रैक्टिस होती है, अच्छा माइंड शार्प होता है इससे. खेलना चाहिए. तो हम मेंटली प्रिपेयर्ड एज अ पेरेंट कि वो ज़्यादा स्कोर नहीं करेगा, बट अच्छे प्लेयर के साथ खेलना और उनसे हारना, आई थिंक यही हमको आगे भविष्य में काफ़ी आगे लेके जाता है. त्याचा चेसमधला रेकॉर्ड चांगला आहे, त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. मोबाइल गेम खेलना, वीडियो देखना, उन सब तो अच्छा ही है. कम से कम मोबाइल ही देख रहा है तो गेम खेल ले. चेस त्याचा लहानपणीपासून आवडीचा खेळ आहे. त्याला अशी वेगळी तयारी आम्हाला करून घ्यावी लागत नाही. तो स्वतःहून चेसच्या प्रॅक्टिस करतो. ऑनलाईनमध्ये chess.com किंवा ली चेस हे पोर्टलवरती जाऊन तो स्वतःहून वेगवेगळ्या देशांमधल्या प्लेयरसोबत खेळत बसतो. बिकॉज हमने काफ़ी टूर्नामेंट्स में पार्ट लिया है. यहाँ पे जो सुविधाएं हैं आई थिंक काफ़ी अच्छी हैं. आज अजितदादा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुद्धिबळाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तुमच्या मुलाने देखील सहभाग घेतलेला आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी करून घेतली आणि काय वाटतं? चेस त्याचा लहानपणीपासून आवडीचा खेळ आहे. त्याला अशी वेगळी तयारी आम्हाला करून घ्यावी लागत नाही. तो स्वतःहून चेसच्या प्रॅक्टिस करतो. ऑनलाईनमध्ये chess.com किंवा ली चेस हे पोर्टलवरती जाऊन तो स्वतःहून वेगवेगळ्या देशांमधल्या प्लेयरसोबत खेळत बसतो. कधी 5 मिनटाचे, 10 मिनटाचे, 15 मिनटाचे गेम्स तो खेळतो आणि त्याचा चेसमधला रेकॉर्ड चांगला आहे, त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. साधारणतः मागील 5-6 वर्षे तो चेस खेळतो आहे. आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच वेळा मेडल्स, ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आवडीचा खेळ असल्यामुळे त्याला असं सांगावं लागत नाही की हे कर ते कर. किंबहुना असं म्हणजे की त्याला आमच्यापेक्षा खूप जास्ती चेस कळतो. अर्थात त्याचं श्रेय त्यांच्या सरांना पण आहे. विशाल लोंढे या सरांकडे तो चेसचं ट्रेनिंग घेतो. सर पण खूप चांगले शिकवतात आणि ह्याचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला आहे चेसमध्ये. अजून मुलांनी देखील या खेळाकडे वळावं याकरता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय नक्कीच वळायला पाहिजे ह्याच्याकडे. एकतर चेस हा ज्याला आपण मराठी बुद्धिबळ म्हणतो, हा बुद्धीचा खेळ आहे. जे आता बाकीचे खेळ जसं आता क्रिकेट आहे, ह्याच्यामध्ये खूप सारा पैसा असल्यामुळे बरेचशी मुलं तिकडे जातात. पॅरेंट्स आपल्या मुलांना तिकडे घेऊन जातात. पण त्याच्यापेक्षा मला चेससारखे गेम खूप चांगले वाटतात. कारण इथे शांत डोक्याने विचार करून खेळण्याचा खेळ आहे. ह्याच्यामध्ये तुमचं बौद्धिक आणि शारीरिक असं दोन्ही लागतो. जर आपण आता मोठे उदाहरणं बघितले, जसं आता गॅरी कास्पारोव्ह आहे किंवा आपला विश्वनाथन आनंद आहेत, हे मोठ्या मोठ्या खेळाडूंची जर उदाहरणं घेतली तर आपल्याला लक्षात येतं की चेस हा ऐऱ्यागिऱ्याचा खेळ नाही आहे. प्रत्येकजण ह्याच्यामध्ये चॅम्पियन नाही होऊ शकत. ह्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची मानसिक तयारी हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी चेसकडे यायला पाहिजे. नीतीमध्ये पैसा नसेल पण तुम्हाला आत्मिक बौद्धिक समाधान खूप मिळेल आणि खूप शिकायला मिळेल. आज स्वर्गीय नेते अजितदादा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुद्धिबळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तुमचा देखील मुलगा मुलगी सहभागी झालेला आहे. काय सांगाल, कशी तयारी करून घेतली? मेरा बेटा खेल रहा है, खुद ही करता है कुछ यूट्यूब वगैरह देखता है, प्रैक्टिस करता है, chess.com प्रैक्टिस करता है ऑनलाइन. बरं, आता त्याची स्पर्धा चालू आहे आतमध्ये. काय भावना आहे तुमच्या, काय वाटतं? सेकंड पार्टिसिपेशन है इसका. ऐसे कंपटीशन में सेकंड टाइम ही आया है. हां, देखते हैं कैसा करता है. अच्छा करेगा तो आगे कुछ और कराएंगे, कुछ कोचिंग भी ज्वाइन कराएंगे ज़रूरत होगी तो. या खेळाकडे इतर मुलांनी देखील वळावं असं वाटतं का, किंवा काय सांगाल त्यांना या खेळाकडे यावं? पूरा नहीं समझ आया, फिर से बोलिए. वो इस खेल की तरफ और भी बच्चे आने चाहिए, क्या आपको क्या लगता है? हाँ, अच्छा है ना, दिमाग की प्रैक्टिस होती है, अच्छा माइंड शार्प होता है इससे. खेलना चाहिए. मैं तो हमेशा प्रोत्साहित करता हूँ बच्चों को खेलने के लिए कि हाँ खेल, चेस खेल. बाकी मोबाइल गेम खेलना, वीडियो देखना, उन सब तो अच्छा ही है. कम से कम मोबाइल ही देख रहा है तो गेम खेल ले. सबसे पहले तो जिन्होंने ये ऑर्गेनाइज़ किया मैं उनको थैंक यू बोलना चाहूँगा. बिकॉज हमने काफ़ी टूर्नामेंट्स में पार्ट लिया है. यहाँ पे जो सुविधाएं हैं आई थिंक काफ़ी अच्छी हैं. लाइक सिटिंग एरिया फॉर पेरेंट्स एंड किड्स, इट्स वेरी नाइस. ओके, टूर्नामेंट के हिसाब से आई थिंक मेरा बच्चा डेली करीब 1 घंटे प्रैक्टिस करता है गेम्स एंड ऑल. एंड दिस इज़ वेरी गुड बिकॉज इसमें एक उनकी जो दिमाग का विकास होता है, हारना सीखना उनको आना चाहिए क्योंकि हमेशा नहीं जीत सकते. तो यहाँ पे हो सकता है काफ़ी अच्छे प्लेयर्स आए हुए हैं
तो हम मेंटली प्रिपेयर्ड एज अ पेरेंट कि वो ज़्यादा स्कोर नहीं करेगा, बट अच्छे प्लेयर के साथ खेलना और उनसे हारना, आई थिंक यही हमको आगे भविष्य में काफ़ी आगे लेके जाता है. सो मैं बहुत थैंक यू बोलता हूँ जो भी ऑर्गेनाइजर्स हैं. आप ऐसा फ्यूचर में भी ऑर्गेनाइज करें क्योंकि ये बच्चों को प्रोत्साहन देता है. थैंक यू. आप कहाँ से आए? मैं वैसे तो मध्य प्रदेश से हूँ, बट पूना में करीब 20-22 साल से हूँ. मैं वाकड़ से आया हूँ. ठीक आहे, वाकडवरून. हाँ जी, हाँ जी. कशा पद्धतीने रूपरेषा होती या सर्व स्पर्धेची? एकदम चांगली आयोजन होतं. एकदम 250च्या वरती पार्टिसिपेट खेळले त्या टुर्नामेंटमध्ये. ओव्हरऑल खूप चांगली टुर्नामेंट आहे. सिटिंग अरेंजमेंट पॅरेंट्ससाठी एकदम चांगली ठेवली आहे पॅरेंट्ससाठी. विद्यार्थ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो? विद्यार्थ्यांकडून एकदम चांगला प्रतिसाद. खूप चांगले रेटेड प्लेयर्स आहेत, इंटरनॅशनल रेटिंगवाले प्लेयर्स आहेत, खूप टॉप लेवलचे आणि चांगली स्पर्धा. बक्षीस पण खूप जास्त चांगले.